शिंदेच्या शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत। नरेश म्हस्केजी, सुषमाताईंचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत आणि म्हणून या सगळ्या घडामोडी घडतायत। नरेश म्हस्केजी, हे बघा, कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, हा विषय महायुतीचा आहे। सुषमाताईंनी त्याची काळजी करू नये आणि खरंच मला काळजी वाटतं करत नाही आमचे- निरजची. मला वाटतं की आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे, कारण माझ्या पक्षाचे नेते आहेत हे मला वाटतं। पण शेवटी महायुतीचे नेते निर्णय घेतील। आपण आता सध्या काय चाललंय याविषयी जर आपण विचार केला की कोण आपल्या सोबत राहत आहेत, कोण नाही राहत, त्याचा विचार केला तर बरं होईल। पण म्हणजे नरेश म्हस्केजी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने ही पावलं आहेत, हे दोन्हीवर या मतावर आपल्या दोघांचं एकमत झालं असं म्हणायचं का नरेश हे म्हस्केजी? बघा, मुख्यमंत्री होण्याकरता काही गोष्टी सुरू आहेत वगैरे, जो आपला काही भ्रम आहे तो असा काही हा विचार नाहीये, असं काही सिच्युएशन सुद्धा नाहीये, मुख्यमंत्री होण्याचा विषयच नाहीये। बर, काय सध्या चाललंय काय, म्हणजे कुठल्या गोष्टी चालल्यात? पण आता खासदार दिल्लीमध्ये आहेत असं कळलेलं आहे आम्हाला। आपण कुठे आहात नेमके? मी ठाण्यात आहे। खासदार कुठले दिल्लीत आहेत? ठाकरेंचे खासदार दिल्लीमध्ये पोहोचलेत असं कळतंय आणि एकनाथ शिंदे देखील दिल्लीला जाणार असंही आम्हाला कळतंय। आपल्याकडे काय माहिती आहे? काल तर उद्धवजींनी कुठल्या तरी सभेत सांगितलं सर्व खासदार आमच्या सोबत आहेत, आणि मग आज दिल्लीत काय मिटिंगला वगैरे गेले असतील खासदार, वेगवेगळ्या कमिट्यांच्या मिटिंग असतात, जेपीसी आहेत, स्टँडिंग कमिटीच्या मिटिंग असतात, त्याला कदाचित खासदार गेले असतील तिकडे। कालच मी उद्धवजींनी सांगितलं की सर्व खासदार आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आता प्रश्न कुठे येतोय? पाहूया, आपण सुषमाताईंना विचारूया। सुषमाताई, अशी कुठची मीटिंग वगैरे येणाऱ्या काळात नियोजित आहे, येणाऱ्या काही तासांमध्ये? नाही, मला दिल्लीचं काही माहित नाही।